जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही संभाळले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही संभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही संभाळले संती भय निरसली खंती श्री संताची या माता चरणा माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढली अंतरी प्रेम सुख हरी मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही संभाळले संती भय निरसली खंती कीर्तन म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिलक्या पद्धतीचा संतपर प्रकरणातील अभंग तुकोबाराय या भंगाच्या माध्यमातून जीवाचा संतांनी संभाळ केल्याच्या नंतर जीव कसा भयमुक्त होतो
याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विढल हरी हरी पांढरी आडीच हरी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत पुण्यभूमी पावन क्षेत्र जवळाला नावाचं गाव आणि या गावामध्ये श्री संत भीमसिंह महाराजांच्या नावानं वारकरी शिक्षण संस्थेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. या संस्थेच्या 6व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण आमचे परममित्र मृदंग विशारद अप्पासाहेब महाराज कोटुळे यांच्या खऱ्या अर्थानं संयोजनातून आयोजनातून हरिभक्तीपरायण पंडित श्री केशव महाराज जगदाळे गुरुजी आणि महंत काशीनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादानं हा उत्सव या ठिकाणी आपल्या सगळं मित्रमंडळीच्या सहकार्यातून वाजवणारे गाणारे ही जी महाराष्ट्रातील सगळे मोठमोठी कीर्तनकार मंडळी आज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. वाजवायला जागतिक लेवलचे पकवाजवादक आहेत, ऐकायला बी सारी ब्रह्मचारीच बसलेत बरोबर आहे का नाही. त्यामुळं ही सगळा योग जुळून आलाय. गायक वादक कीर्तनकार आणि अप्पासाहेब महाराजांचं सगळ्यावर असणारं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. 6वा वर्धापन दिन सोहळा आहे संस्थेचा आणि त्या निमित्तानं हा कार्यक्रमाचं आयोजन आहे. अप्पासाहेब महाराजाला खरं म्हणजे धन्यवाद द्यावं लागतील की लहान लहान लेकरावर संस्कार घडवण्याचं काम अप्पासाहेब महाराज या ठिकाणी करत आहेत. त्यामुळं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि ग्रामस्थ मंडळीचं ही त्यांना सहकार्य आहे आणि त्या सहकार्यातूनच हा उत्सव या ठिकाणी संपन्न. गावकऱ्याचं सहकार्य जर नसेल तर कुठलाच कार्यक्रम यशस्वी पार पडत नाही. मग ती गाव कुणाचं बी असो, माझं असो तुमचं असो, गावाचं सहकार्य असणं ही गोष्ट अतिमोलाची आहे आणि म्हणून गावकऱ्यांचंही सहकार्य तेवढंच तोला मोलाचं आहे. आणि सगळी महाराज मंडळी विशेष करून ही सगळी गुणवान मंडळी आज ही जी उपस्थित आहेत एवढी मोठमोठी मंडळी कीर्तनकार गायक वादक ही मंडळी उपस्थित आहेत. ही म्हणजे अप्पासाहेब महाराजांनी आयुष्यभर कमवलेलं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे. चाल बी तशीच झाली. कशी झाली चाल सांगा बरं महाराज. ऐकायसारखी चाल झाली. माणसं डुलत होते, असा पकवाज बी वाजत होता आणि चाल बी तशी तोला मोलाची होती. अप्पा महाराजाला मी मनापासून धन्यवाद देतो की आपलं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून ही सगळी मंडळी आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहात. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा आणि तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जीवाचा संतांनी सांभाळ केल्याच्या नंतर जीवाची भीती कशा पद्धतीने निघून जाते याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. जीव सुरुवातीलाच पराधीन आहे. जीव कसा आहे, काय आवाज आहे ना का? अडचण आहे बापू काय म्हणजे आवाज यायला का व्यवस्थित? विढल जीवाची अवस्था बाबा पराधीन आहे. कसली पराधीन? जीव मुळातच पराधीन. स्वातंत्र्य नावाचा प्रकार बापू जीवाकडं नाही आहे का सांगा बरं. जीव पराधीनतेमध्ये कायम स्वरूपी. पराधीनता आणि स्वातंत्र्यता याच्यामध्ये बाबा फरक आहे. म्हणून आपल्या शूरवीरांनी सरळ सरळ सांगितले काय
स्वातंत्र्यातली एक खाण्यापेक्षा पारतंत्र्यातली अर्धी परवडली. पारतंत्र्य साबळे महाराज पारतंत्र्याचे, स्वातंत्र्य स्वातंत्र्य. सर कसं वाटायला शिवाजी बाबा, कसं वाटेल? पारतंत्र्य पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्यचे आहेत. म्हणून पारतंत्र्यातली एक खाण्यापेक्षा स्वातंत्र्यातली अर्धी खावी. 10 कोटीचा बंगला आहे समजा आणि आपल्याला 1000 रुपये महिन्यानं भाड्यानं मिळाला, बरोबर आहे का नाही? 1000 रुपये महिन्यानं भाड्यानं मिळाला. मग त्याच्यामध्ये राहण्यात जेवढा आनंद आहे तेवढा आपलं पत्राचं शेड ठोकून राहण्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे का नाही? सांगा बरं. आहेत. म्हणजे पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अलग लक्षात सर, लक्षात आलं का नाही? पण जीव मुळातच पारतंत्र्यातलं जीवन आहे. जिने पराधीन आणि का जिने पराधीन आणि का हाती दृढपाशी बहु बांधिलो संचिती प्रारब्ध क्रियमान संगाती भुवंदिती सत्ता मात्रे आपुली. साबळे महाराज स्वरातला म्हणजे एकदम त्याच्या म्हणजे माझ्या त्या पकवास त्यांचा स्वर माझा असं लक्षात आलं का? अरे जास्त जास्त ओके. चल कुठवर आलतो नाही महाराज? मोबाईल पुसतो आलतो. कुठवर आलतो? कोणी कुठवर आलतो? मोबाईल पुसतो. जिने पराधीन आणि का हाती दृढपाशी बहु बांधिलो संचिती, बरोबर आहे का नाही? प्रारब्ध क्रियमान संगाती आणि भुवंदिती सत्ता मात्रे आपुलिया. जीवाला पराधीनता आहे आणि जीवावर पहिला ताबा जर कुणाचा असेल तर जीवावर पहिला ताबा कर्माचा. कुणाचा ताबा? कर्माचा. जीव हा कर्मानं काय झालेला आहे? बांधलेला आहे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. भगवान गीतेमध्ये बोलून गेले काय? कर्म अनुबंध बदनाती. म्हणजे जीव कशानं बांधलेला आहे? कर्मानं. आता पांडुरंग बाबा बसलेले तर अभ्यास होईल त्याच्यामुळे काही त्या अडचण नाही. कर्मानं जीव बांधलेला आहे. जीवावर पहिला ताबा कुणाचा? कर्माचा. कुणाचा ताबा? कर्माचा. पर कर्मानं जीवावर ताबात केला गोष्ट खरी, पण कर्म बी एकटं नाही. कर्म एकटं आहे का? प्रारब्ध क्रियमान आणि संचित हे तिघ जण एकत्रित आहे आणि मग त्यांच्या पुढे जगात कुणाचं काही चलत नाही. कर्मे देता झोले प्रयत्न करिता काही नसले. झोले कुणी झोका दिला? कर्मानं. कर्मानं एकदा झोका दिला येवले बाबा, कर्मानं झोका दिला की कुणी चढतोय. चढतोय का नाही? एकदा कर्मानं झोका दिला की पुन्हा गपचिप झोका खावा लागतोय. गणेश महाराज, गपचिप झोका खावा लागतोय. तिथं मी असं नाही मला जमत नाही ना असं अजिबात जमते का बाबा? काही सर जमते का? होय रणवीर सर काही जमते? काही जमत नाही. प्रयत्न करिता काही न चले. किती बी प्रयत्न केले
तरी कर्मा पुढं बिनशर्त हार मानावीच लागते, बरोबर. कर्माते शंभुमानी आपण किती पळशी कर्मा भेन. ज्ञानोबराय म्हणतात कर्माला शंभू मानी आपण, म्हणजे भगवान शिवजी सुद्धा कशाला मानतात, हो कशाला मानतात, कर्माला मानतात. बिनोडे सर कर्म मानावंच लागतंय, कोणी काही म्हणा काय म्हणा, होय मावशी कसं काय, कर्म ताई मानावं लागतंय. माणूस कसला बी असला आणि किती बी असला तरी कर्माच्या पुढं कुणी गेलेला, जगाच्या बापाला कर्म चुकलं नाही, बाकीची जी गोष्ट निराळी. नामा म्हणे कर्म रेखा आणि देवादिका चुकेना. आपण नेहमी म्हणतो कर्मे श्रीराम वनवासा गेला, बापू कर्मे दशरथ वियोगे मेला. म्हणजे रामाला कर्म चुकलं नाही, रामाच्या बापाला चुकलं नाही. आपले बाप तर पहिलेच वनवासात टाकलेले, आपण त्याची अडचणच नाही काही, बरोबर आहे का नाही. म्हणजे कर्म शक्यतो कुणाला चुकत नाही. आणि जीवावर पहिला ताबा जर कुणाचा असेल तर कर्माचा आहे. कुणाचा ताबा आहे, हो बोला की कर्माचा. बर कर्मानं स्वतःच्या जिद्दीवर जीव ताब्यात घेतलेला नाही बाप्पा मला, बरं. जीव स्वतःच्या ताकदीवर हातात घेतलाय का, नाही. कर्मानं एक काम केलं, काय कर्मानं जीव घेतला, पण कर्मानं बाईला पुढं घातलं. कुणाला पुढं घातलं, बाईला. बरेच काम बायाली पुढं घालून करावं लागतील, लक्ष द्या. आता काळ तसा राहिला नाही. आमचा धारूरचा घाट होता, पांडुरंग महाराजाला माहिती, आमच्याकडलेच धारूरचा घाट आहे, तुम्हाला माहिती धारूरचा घाट. त्या धारूरच्या सर, आता सर तिकडले सासरवाडी सर नसले तरी तिकडे येणं जाणं कायम आहे, बरोबर आहे का नाही. त्या धारूरच्या घाटामध्ये पहिलं काय होतं, गणेश महाराज त्या घाटामध्ये दिवसा जायला माणसं भ्यायची. मग ती काही जी माणसं असायची चोरी करणारे, ती अशी बायाली उभा करायची, रात्री 1ला 2ला अशी बाया माणसं उभा करायची. आणि बाया माणसाली बघून गाड्यावाले थांबले, ट्रकवाले वगैरे, कितबाराशीतल्या पाहुण्याने राम राम घालायचा, राम 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 राम. बोलणं लक्ष द्यायला लागलंय का सावता, लक्ष द्यायला लागलंय का तुझ्या, बोलणं कळायला लागलंय का. म्हणजे ही कर्मानं बी ही सिस्टीम वापरली. कर्मानं जीव ताब्यात घेतला, पण कर्मानं कुणाला पुढं घातलं, बाईला पुढं घातलं. बाई बी वजनदार, बाई काही अशी चिल्लर बाई नाही. बाईचं नाव काय, बाईचं नाव कल्पना. माया म्हणा किंवा कल्पना म्हणा, बाईचं नाव काय, कल्पना. ज्ञानोबराय म्हणतात वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयाव. जीवाला जीव दशात जर कुणी मिळवून दिली असेल तर त्या बाईचं नाव कल्पना. कल्पनेमुळं, कुणामुळं, हो बोला की कुणामुळं, कल्पनेमुळं. कल्पना अयोध्या तेने झाला जीव आणि मायुपादी शिव बोलिले जे. म्हणजे कल्पनेमुळं जीवाला जीव दशा. कुणामुळं, कल्पनेमुळं. लय बाई खतराय नाही, बाई बी वजनदार बी तेवढीच आहे. चांगल्या चांगल्याला आरी आणलेलं ह्या बाईनं, कुणी कल्पनेनं. म्हणून महाराजांनी सरळ सांगितलं काय, कल्पनेपासून कल्पिला जोठे.
नारळी सप्ताह असले वाटायला लागलं का नाही? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा आणि तेने पडे गोवा नेने हरी. गोवा म्हणजे संकट. गोवा म्हणजे काय? संकट. की असली बाई ही काही बी होते पण नेने हरी. नेने हरी. हरीचं नावच तोंडाला येऊ देत नाही असली वजनदार बाई. लागलं की नाही? बाकी काही बी कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा म्हणजे संकट अनेक येतील पण नेने हरी. देवाचं नाव बाई तोंडाला येऊ देत नाही असली आगाव बाई आहे. म्हणून नामदेवरायांनी विनंती केली काही बी झालं तरी हरकत नाही पण कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा जर झाली तर ही बाई माणसाला म्हणजे ही बाईच अशी वजनदार बाई आहे महाराज. त्या बाईच्या पुढं जगात कुणीच गेलं नाही. म्हणून जीव हा पहिली गोष्ट कुणी मिळविला? कर्मानं. कुणी मिळविला? कर्मानं. पण कर्मानं स्वतःच्या जिद्दीवर नाही, कर्मानं पुढं कुणाला घातलं? कल्पनेला म्हणजे बाईला. कुणाला पुढं घातलं? बोला हो कुणाला? कल्पनेला. पण कल्पनेला सांगितलं मी तुला जीव मिळवून देते, मी तुला जीव मिळवून देते. गोष्ट खरी आहे पण जेव्हा मला गरज पडन तेव्हा मी माघारी घेईन. कळलं लागलं? जेव्हा मला काय होईल गरज पडन तेव्हा मी ह्याला माघारी घेईन. थोडक्यात ठेवी ठुली म्हणायचं बँकी. मला गरज पडली की माघारी घेणार. तिने सांगितलं काय हरकत नाही फक्त मला मिळवून द्या. दिला मिळवून. पण कालांतरानं ह्या बाईचं लग्न झालं आणि हिला 2 लेकरं झाले. एका लेकरा पोराचं नाव, मोठ्या पोराचं नाव काम आणि दुसऱ्या पोराचं नाव क्रोध. मग ही मोठ्या पोराला बायको करायची होती. कुणाला? कामाला. मग ही जीव नावाची पोरगी काम नावाच्या भ्राताराला देऊन टाकली. लक्षात यायला लागले का बोलू? कोणती बाई? जीव नावाची बाई कुणाला दिली? काम नावाच्या भ्राताराला देऊन टाकली. पण आता कसं आहे नान्न हा विषयच वेगळा आहे. नान्न कधी पक्क होतं? नान्न पक्क कधी होतं? लेकरा बाळावर. लेकरा बाळावर नान्न बाईचं फायनल नाही. मग नान्न कधी पक्क? हा त्या बाका उद्धव बापूंनी सांगितलं बरोबर आहे का नाही? नवरा मुठीत आल्याशिवाय बाई नीट नांदतच नाही. काय म्हणणं सांगायचं? असंच का? कसं हो ताई? कसं असंच आहे का? कसे का मावशी अशी करायली आमची? लक्ष द्यायला लागले का नाही? नवरा ज्या दिवशी मुठीत आला त्या दिवशी बाईचं नान्न पक्क झालं. नाहीतर बाया होय नाही 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 महाराज. चांगली चांगली लांबक्या मिशावाली माणसं गार करून टाकलीत महाराज. केली तर नाही सांग काही नाही राहिलं महाराज. हा बघा इकडे लक्ष द्या. तुम्ही बिगर बायकावली आणि इकडे तिकडे बघायचं नाही, माझ्याकडे बघायचं. लक्ष द्यायला लागलंय का ही बाईच असली वजनदार आहे महाराज. जीव नावाची पोरगी काम नावाच्या भ्राताराला देऊन टाकली. बरं एकट्या नवऱ्याची मनधरणी करायची असेल तर माणूस सहन करते बरोबर आहे का नाही? इथं सासूची मनधरणी करा, सासऱ्याची मनधरणी करा, सगळ्या घरादाराची मनधरणी का नाही सांगा. सोशिला होता सासुरवा साबळे महाराजसाठी. सोशिला होता सासुरवास. 1-2 जणांचा नाही हो, बहुतांचा बहुदिवस. बहु कामे पुरविला सोस आता उदास आपुल्या त्या. ह्या बाईनं लय मनधरण्या केल्या पण काही सहजासहजी ही नवरा जी काम नावाचा भ्रातार आहे त्याला लाज बी वाटत नाही, त्याला भीती बी वाटत नाही. कामातुरा नाम भयून. कामातुर झालेल्या माणसाला लाज वाटत नाही, भीती वाटत नाही. चांगले चांगले शहाणी माणसं जेलमध्ये काय
कीर्तनकार आहेत त्याच्यामुळे प्रमाणाची अडचण नाही, पण बापूची चाल गाजलेली ही ध्यानात ठेवायचं, लक्षात नाही कशाचेच आहेत त्याच्या ओरिजिनल जे गाजलेलं ते गाजलेलं, लक्षात आलं का नाही? महाराज म्हणतात टाकतात कामाची कोतवाल याने नाडिले बहुताशी, कुणा कुणाला हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी, जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, आणि क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. महाराज म्हणतात त्याच्या दुसऱ्या अध्यायात पण महाराज फार सुंदर चिंतन कामैश क्रोधेश या श्लोकावर चिंतन करत असताना माऊलीने एवढं सुंदर चिंतन केलंय. माऊली म्हणतात हे कामा सर तुम्ही ऐका दुसऱ्या अध्यायातलं हे माऊली म्हणतात ही एवढी विचित्र आहे, यांनी चांगली चांगली मेजर माणसं नाकी हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे, साध्वी शांती नागविली दृष्टांते माया मांगीन शृंगारिली, ती करवी विटाळविली साधू रंदे जळे विन बुडविती आगी विन जाळीती. आणि एखाद्या नमुन्याला चॅलेंजवर हलविणार, चॅलेंज टाकून हरव मी असा नाही म्हणलं की त्याच्यावर पैज टाकून हरविते, ज्ञानियांशी तरी वधिती पैज घेऊन. त्याच्यामध्ये कोवी बाबा हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड, त्यांचे व्यामोहाधिक दबंड जगावर, जगावर चलती ह्यांची जगावर, सुट्टी त्यांनी कुणालाच दिलेली नाही. ऐकायला लागलं का? जगावर चलते अहो धडक मारली शंकरान केला ब्रह्म्याचा मातेरा. हा कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू पाहे, पराशरे केले काय हेच केले काय केले, त्याच्यातून व्यास जन्माला आले हे महत्वाचं आहे. लक्षात आलं का नाही? हा काय महत्वाचा मुद्दा? कामानं चांगली चांगली माणसं कायमस्वरूपी जेलमध्ये नेऊन बसविलीत का नाही बसविली? बोला बसविलीत का नाही बसविली? कायम जेलमध्ये नेऊन बसविलीत कुणी? कामानं. आणि आपला जो जीव आहे हा पहिली गोष्ट त्याच्यावर त्या कामाचा पगड आहे महाराज त्याच्यावर. कारण ह्या बाईनं मिळविलेला आहे ना जीव, कल्पनेनं तयार केलेलं आहे. नाही वाया मन हे नाव आणि एरवी कल्पनाची सावय माऊली बोलून गेले. त्याच्यामुळे एक ध्यानात ठेवा. आणि किंवा अदृष्टा अधीन शरीर येथ आलियाही हरिहर. ज्ञानोबा म्हणतात कुणी बी असला तरी ह्या बाईच्या पुढे त्याला जाता येत बोला नाही. हे वजनदार बाई, आणि बाई वजनदार असल्यामुळे पोरग बी तसलंच, पोरग माईच्या ऐकाण्यात. हा वा एखाद्या वेळेला व्यवस्थित जर आपला नवरा बाया म्हणतात ना वा आपल्या जीवाला आपला नवरा चांगला असावा, बाकीच्याचं काय कसं बी. नवरा एकदा मोठीत आला की स्वतःना धडे शिकवित येते सगळ्याला पुन्हा, बरोबर आहे का नाही? पण नवराच जर ताब्यात नाही आला तर पुन्हा कुणाला धडे शिकवा. म्हणजे जीव पहिली गोष्ट पराधीनतेमध्ये अडकलेला जीव. अरे हे विचित्र काम आहे महाराज. हा माऊली बोलून अर्जुना गरम रक्ताचा अर्जुनानं विचारलं भगवान काय करते हे कामाने करू? म्हणले हे अचानक घालते. अचानक मला त्यांचा पत्ता सांग म्हणले. मी बी जीवच मारून टाकतो मागून. ते म्हणले येड्या पत्ता सांगतो पण तू जाचीन काही गोंधळ घालायला. कामाने क्रोध चिल्लर नाही. केंद्रातली विरोधी नेते कुठली सत्ताधाऱ्या एवढी ह्यांची चलती पुन्हा एवढी सत्ताधाऱ्या एवढी. आणि हिता ह्या 3.5 हाताचे जे शरीर आहे ह्याच्यात सत्ता चैतन्याची. कुणाची? चैतन्य म्हणजे देवाचे. आणि ती तिथंच बसलेले बाबा. ती सुरतेची पुढचीच ओवी ती नेमकी काय? हे चैतन्याचे शेजारी आणि वसती ज्ञानाचे एके हरी. हर म्हणजे राईन, त्याच लाईनला बसलेले बापू असली वजनदार आहे ती. त्याच्यामुळे ह्यांच्या नादी लागायला जमत नाही. कुणाच्या बी नादी लागायचं पण ह्यांच्या नादी लागायचं नाही. ह्यांचा खानदानी धंदा गणेश महाराज माऊलींनी सांगितलं. म्हणले पप्पा महाराज काय करता? ह्यांचा खानदान धंदा एकच आहे. काय? हरे गुरुजी काही नाही, बाहेर पडले की डांबरण कोळसा घेऊन चलते. कळाले का नाही? कळालं. एक खिजा डांबरण दुसऱ्या खिजात कोळसा घेऊन रस्त्याने चलत राहणार. चलत चलत बी ह्यांनी हात पुसला माणसात तोंड काढायचा जागाच राहत नाही. खरं का
गेले गाढव गेले आणि पुन्हा काळे गुरुजींनी म्हणल्यामुळं तोंड काळे झाले जगा माझी. लक्षात आलं का नाही? पुन्हा सगळेच जाते, पुन्हा काही शिल्लक राहत नाही, पुन्हा एकच शिल्लक राहतंय काय करावा. जग लय वाईट, जग वाईट नाही तू नालाय कैस विढल. जग काय आपण नीट राहिल्यावर जग काय करतंय. मला म्हणले लय माणसं बेकार आहेत. माणसं कुठं बेकार, शाण्याला चांगलेच आहेत की माणसं. माणसं चांगल्याला चांगलेच आहेत. आपली थोडी बी चूक दिसली तरी माणसं त्या चुकीची महाराज नक्की महाराज संधी बघूनच असते. तुम्ही चुकतात त्यामुळे तोंड काळ. आणि ही धंदा ह्यांचा एकच आहे, डांबर कोळसा घेऊन चालणार आणि चलत चलत हात पुसणार. कुठं बी भेटी देते हे पुन्हा. हा ही चलत चलत चाली म्हणायला आल्या हडाचा. आता हे नवीन, आता हे नवीन आकाराला आलाय. असले जवळ येणार की राम 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 म्हणणार. त्याला भजनात बी येणार ती काम काम भजनात बी येणार की राम राम हे मग जवळ येत नाही. आणि या म्हणा का अभंग. मग ही जागा बघतोय तिथं कुठं जागा कसं आहे काय लक्षात यायला लागले का नाही, कळायला लागले का नाही. हे तुकाराम महाराजांकडे बी गेलता हे कुठं भंडाऱ्यावर. तुकाराम महाराज म्हणला राम राम. महाराज रे जाई वो तू माते न करी साया. म्हणजे ही काम विचित्र माणूस अलग लक्षात तुमच्या. आणि मग जीवाची पराधीनता सांगायला लागलो. जीवावर पहिला ताबा कर्माचा, दुसरा ताबा कल्पनेचा आणि तिनं उचलून कुणाच्या ताब्यात दिला कामाच्या. लक्षात आलं का नाही. म्हणजे किती ताई पराधीनता झाली सांगा. हा काय करावा. तू गोरवाने कंटाळून सांगितलं कागा सासुरवाशी मज केली भगवंता. आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही, थोडी सुद्धा सत्ता आमच्या स्वाधीन नाही. कशासाठी हे केलंस. हा काय करायचं सांग बरं. ह्याच्यात करायला ती एकन व्हायला लागलं. ठरविलेलं होतच नाही, दुसरंच होऊन बसते काहीतरी. होते का नाही सांगा. आपण ठरवायला जाऊ आणि होतंय दुसरंच. होतंय का नाही. ही असला धंदा आहे महाराज. काय करावा सांगा. इकडे लक्ष द्या. मग ही एवढा विचित्र काम आहे. मग महाराज जीवावर एवढी पराधीन आहे. मग जीवाला स्वातंत्र्य कधी प्राप्त होईल. होईल ना 100%. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आटम एकच आहे, टाकून द्यावं लागते. काय करावं लागते. टाकून द्यावं लागते. आता हे बघा कर्म तर आपल्या सोबतच येणार आहे, कायम सोबत येणार आहे. बरोबर आहे की नाही. पण एकच आहे कर्म येईल, कर्म भोगावं लागेल सगळ्या गोष्टी. ते कुणाला सुटलं नाही. पण ह्याच्यात एकच आहे वज हलकं करावं लागतं. काय हलकं करावं लागते. वज. ह्या वज हलके केले की कर्म सुद्धा काही करीत नाही. फक्त वज हलकं करावं लागते. माणसं म्हणतात ना काय लय याप झाला, लय बांधून कर्मानं बेजार केलं, नशीबच बेकार आहे. कुठं बी जावा, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कुठं बी गेलं तरी सोबतच येते. बरोबर आहे की नाही. सोबत येते. काय करावा. माणसं म्हणते जरा याप कमी करा. काय कमी करा. व्याप कमी करा. व्याप. आता आमचा मराठवाड्यात हे आपल्या डोंगरातला ढंग असल्यामुळे जरा याप कमी करा. काय कमी करा. व्याप जरा कमी करा. लाही लय बेजारी व्हायला लागली. इकडून तिकडन तिकडून इकडन. कुणाला नाराज करावा आणि काही कळना बी गेलं काहीच नाही. बेजारी मरणाची व्हायला लागली.
वजा हलकं केलं की सगळं होतंय, हलकं करावं लागतंय. नाही तरी वजेच किती तर दोन, वजे किती तर दोन, लय वजे नाहीतच, वजे दोनच आहेत. मी आणि माझे धरी टाकी परती ओझे. पहिल्या वाज्याचं नाव मी आणि दुसऱ्या वाज्याचं नाव माझं. म्हणजे गवळणी बोलून गेले, माझी आम्ही पणाचा करून फराळ. मी पणाचा करुणी फराळ. उरला खावयासी बैसला सकळ. नीट ऐका, इकडे लक्ष द्या. ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ. याशी नपुरे ग्राशिता माझा खेळ. ऐशा गवळणी त्या कामातूर झाल्या. लक्षात आलं का? आता लक्ष द्या थोडस, म्हणजे लक्षात येईल. वजे किती सांगितले हो सर? किती वजे? जगदीश कुठे? किती वजे आहेत? दोन वजे. पहिल्या वज्याचं नाव मी आणि दुसऱ्या वज्याचं नाव माझं. बापू वजे किती? दोनच वजे, जास्त वजे नाहीत, काय नाहीत. आपण या दोन वजानीत माणसं बेजार केलेले. मी म्हणून व्हायला बायाकडे मी म्हणून नांदायला लागले, दुसरी निघून गेली असती, बरोबर आहे का? राहिली कोणती असती? सगळ्यात असं म्हणल्यावर राहिली कोणती असती सांग बर? माणसाचं काय, उगा मी म्हणून घर चलतंय, उगा मी म्हणून गावातला सप्ताह. तू मर, तू या ओळखीचे महाराज आणायलाच पाहुणे, तू मर, तू मेल्यावर चांगले येणार आहे. असलंच निघालंय. नाथ महाराजांनी त्याचा निश्चित केला, दृष्टांत दिला. नाथ महाराज म्हणले, गाडी खाली कुत्रं चलत पेरणीला चालले. कशा खाली? गाडी खाली चाले श्वान, म्हणे माझा वेग आहे गहन. गाडी खाली कुत्रं चलतं म्हणते माझा वेग लय. गाडी मी वढतोय, वडी नका, पण त्याचा भ्रम होतोय ना. ते गाडी मी वाढायला असं लय कुत्र्याचा भ्रम होतोय ना. मी चार पायाच्या कुत्र्याबद्दल बोलायलो, हे ध्यानात ठेवा. कळायला लागले का? उगाच मी म्हणू नये हो, नाही तर कशाचं काय. आमच्या घराची राग झाली असती, मी होतो म्हणतो. ह्या आधी लय जणाची राग झाली, तू राग तूही होऊ दे आधी. असं आता असे लय मेलेत म्हणा, तुला का मेळा घ्यायचा आहे? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आणि देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा म्हणजे माणसं गडबडीने उठाली होती बरं का. उठा उठा जागा पाटी, भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठी. आता लक्ष द्या माझ्याकडं. वजे दोन आहेत, आणि कर्मातून कामातून सुटायचं असेल तर वज हलकं करावं लागतंय, बरोबर आहे. आणि पहिलं वज मी पणाचं आणि दुसरं वज माझेपणाचं. वजे किती सांगितले? दोन. आता वजे जसे दोन आहेत तसे वजे टाकायचे ठिकाणं बी दोनच आहे. वजे जसे दोन आहेत तसे वजे टाकायचे ठिकाणं बी लय नाही. वज टाकायचं पहिलं ठिकाण आहे. तू कामाने भार
कैवारी नारायण. वज टाकाय वजे किती हा 2 वजे 2 वजे टाकायचे ठिकाण किती 2. पहिलं ठिकाण नारायण. हा अहो सरळ सरळ ना आहे का नाही सर. तू का म्हणे घालू तयावरी अहो सरळ सर. दुसरं सांगतो तू का म्हणे भार घातलियावरी आणि होईल कैवारी नारायण. हा हे डबल झालं काय नाही बरोबर आहे की. तू का म्हणे घालू तयावरी भार वा हा संसार देवा पायी. भार म्हणजे वजच की बरोबर आहे का नाही. वज टाकण्याचं पहिलं ठिकाण आहे नारायण म्हणजे देव आहे आणि वज टाकण्याचं दुसरं ठिकाण. तू का म्हणे माझे बापूसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. अरे म्हणजे आप्पा महाराजांच्या प्रेमा खातर एवढ्या लांबून उद्धव बापू म्हणजे आज वारकरी संप्रदायातलं वैभव ही गोष्ट. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी. हो सर वज टाकायचं पहिलं ठिकाण गेलं ध्यानातून काय हा नारायण म्हणजे देव. हे आमची 8 दिवस श्रोते होते कायम भगवानगडला ती सत्कथेमधली त्याच्यामुळे ह्यांना माहिती. पहिलं ठिकाण नारायण आणि दुसरं ठिकाण पहिलं ठिकाण देव आणि दुसरं ठिकाण. आता तुम्ही कृपावंत साधू संत कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे. आणि काय भार ओझे तुम्हाशी. तुम्हाशी म्हणजे कुणावर संतावर. वज टाकण्याचं पहिलं ठिकाण संत देव आणि वज टाकण्याचं दुसरं ठिकाण संत. तिसऱ्यावर वज टाकले वज हलकं होईल ह्याची गॅरंटी नाही. वज टाकायचंय ते. आता हे आप्पासाहेब महाराजांनी ही संस्था सद्गुरू काशीगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं भीमसेन महाराजांच्या नावानं संस्था खोललेली बरोबर आहे का नाही. मग ही वज कुणावर. हे वज आप्पा महाराजाच्या बापावर नाही. ही वज भीमसेन महाराजावर. कळायला लागले का नाही. वज कुणावर टाकलेलं आहे. काशीगिरी महाराज भीमसेन महाराज हे बघा बाबा काय करायचे ते आम्ही तुमच्यावर वज टाकलेलं. कळायला लागलं.
कसं वाटलं? ईश्वरचं आडनाव येडे असेल पण आवाज कसा आहे? आवाज शहाणा आहे की? होय, बरोबर आहे का नाही सांगा? वा, ही बापूजी चाल आहे आपलं, काही नाही, फक्त ऐकलेले आम्ही, आपलं लक्षात आलं का नाही? महाराज म्हणतात घालो निया भार, ही चालते तिचे राहिलो निश्चिंती आणि निरविली संती विठोबाशी. आप्पा महाराजांनी बी कुणावर वजन टाकले? बापावर का नाही? तुम्ही संत माय बाप कृपावंत, हेच आमचे माय बाप आहेत. म्हणून भीमसेन महाराजाच्या नावानं संस्था खोलणं म्हणजे वजन कुणावर टाकणं? टाकायचं, बरोबर आहे का नाही? देह समर्पिजे देवा, भार म्हणजे वज, भार काहीच न घ्यावा, मग होईल आघवा तुका म्हणे आनंद. आपला मुद्दा चाललाय की वज संतावर, कुणावर? संतावर. भीमसेन महाराजावर वज टाकलं. संतावर एकदा वज टाकलं की संत काय करते? संत हाताला धरते. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी, मग पावविजे घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे. थोडक्यात संतांनी एकदा आपला सांभाळ केला, आपल्या हाताला संतांनी धरलं. ज्ञानोबा म्हणतात त्यांचं वजन बी तेवढंच आहे. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, एरवी हाती हरी न धरी आला. माऊली म्हणतात एकदा संतांनी हाताला धरलं की पुन्हा पाळी पंढरीनाथ ललाट, पाळी पंढरीनाथ ललाट.
बांबटपणा आलाय का थोडा तरी? नाही. महाराज म्हणतात धरी तिच्या हाती संत कृपावंत, संतांनी एकदा हाताला धरलं की पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, देव त्यांचा लळा पाळतो, देव त्यांचा. फक्त वज कुणावर टाकावं लागते? संतावर. कुणावर? संतावर. देवापेक्षा बी एक काकण किंमत संताची जास्त आहे. हा, देव असेल देव, देव असेल देव, असेल देव, काय नाही देवाचं एवढं काय नाही, पण संत वजनदार आहे. कळायला लागले का नाही? हा, वज हलकं होते, पण देवापेक्षा संतावर वज टाकलं तर लवकर हलकं होते. संत म्हणजे देव म्हणजे SBI बँक आहे आणि संत म्हणजे पतसंस्था आहे. कळायला लागले का नाही? त्या SBI मध्ये रिझर्व्ह मध्ये कवा बी गर्दीच मरणाची, काम होत नाही असं नाही, होते पण नंबर प्रमाण. पण ती पतसंस्थेमध्ये ती चहा पाजून या 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 असं काम लवकर होते. तर देवापाशी कसं या नंबर वाईज येणार, मग ती कोणी किती बी मोठा असो काय असो नंबर न काम होणार. पुन्हा पैसे देवापाशी. अहो आमचं वजा हलकं, हो पण नंबरला लागावं लागतं SBI मध्ये. म्हणजे पतसंस्थेत या या जरा माणूस बरा दिसला या या साहेबाचं घ्या, तीच फॉर्म भरते, तीच सगळं करतात का नाही सांगा. संताचं तसं आहे. पण आता एक वाक्य ऐका, देव म्हणजे SBI बँक आहे, संत म्हणजे पतसंस्था. मग आपल्याला अर्ज करायला कुठं बरा वाटायला? कुठं अर्ज करा वाटतोय? SBIला नंबरला लागावं लागते. मग पतसंस्थेत बरं वाटतंय का नाही? लवकर काम होतंय. पण एक ध्यानात ठेवा, सगळ्या पतसंस्थेची SBIला अकाउंट असते. ही ध्यानात बसायला लागलंय का नाही? मग कुठली बी पतसंस्था असू द्या, आळंदीची असू द्या, पैठणची असू द्या, कुठली बी असू द्या, सगळ्याची SBIला अकाउंट आहेत पंढरपूरला. त्याच्यामुळे इथं जरी अर्ज केला तरी काम तिथं 100%. आणि जीवाला काय आलेली? पराधीनता. लक्ष, आपला मुद्दा इथे पराधीनता. मग आता आपला वज टाकण्याचं सांभाळण्याचं काम दोघांकडे, एक देव आणि दुसरे संत, पण देवापेक्षा जास्त संत. मग संतांनी एकदा आपल्या हाताला धरलं आणि आपल्याला सांभाळलं की मग ठरवायचं, मग लक्षात येते आपल्या संतांनी आपल्या सांभाळ केलाय का. मग आता काय तुम्ही सांभाळले संती, सांभाळ केला. तुम्ही सांभाळली संती, परिणाम भय निरसली खंती. पण संतांनी आमचा सांभाळ केला हे कशाहून सिद्ध झालं? जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे,
सांभाळ केला की समजून चालायचं जन्मा आलो त्या लक्षात आलं का नाही संतांनी सांभाळय का मग आता जन्माला आल्याचं काय झालं सार्थक झालं जन्मा आलो त्याची आणि आजी फळ झाली साचे साचे म्हणजे खरं बरोबर आहे का नाही आज खरं फळ आम्हाला मिळालं आम्ही जन्माला आलो त्याचं आज सार्थक झालं कशाहून संतांनी आमचा सांभाळ केला आप्पा महाराजांनी 6 वर्ष झालं संस्था काढली या सगळ्या साधू संतांचा आज ही सगळे बळीराम महाराज बप्पा महाराज गणेश महाराज ही कीर्तनकार प्रसिद्ध वनवे महाराज कायम पाटी शिवबेर ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आज येवले बाबा शिवाजी बाबा इकडून आमचे पांडुरंग बाबा डोंगरेश्वर संस्थांची ही सगळी मंडळी उद्धव बापू आळंद देऊन आले सोपी गोष्ट आहे का ही सगळी मंडळी ही आज इथं येते म्हणजे साधू संतांनी सांभाळ केला बरोबर आहे का नाही म्हणून इथपर्यंत टिकून आले महाराज म्हणतात संतांनी सांभाळ केला असं कशाहून तर जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे आज जन्माला आल्याचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं आमचा संतांनी सांभाळ केला नाहीतर संतांनी सांभाळ केल्याशिवाय जन्माची खरी सार्थकताच नाही लक्षात ठेवा एकमेव संत आहे की ते जीवाचा सांभाळ करू शकतात ऐकायला लागलात का संत जीवाचा काय करू शकतात सांभाळ करू शकतात नाही तर माय बापे सांभाळती आणि लोभाकारणे पाळीती माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग लक्षात येईल का माय बापा सांभाळते तो पण माय बापाच्या पाठीमाग काय असते स्वार्थ हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारुती हे खरं सांभाळ जर कोण करत असेल तर मायबापा संत हे मायबापाच्या रूपात आहे आणि म्हणून संत आपला सांभाळ करत असतात संतांनी आमचा यथायोग्य सांभाळ केला समजून चालायचं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे जन्माला आल्याचं सार्थक झालं कसं असतंय शिन कधी येतो माणसाला शिन त्या कामाचं फळ जर नाही मिळालं बेनिफिट म्हणतात का हां ते जर नाही मिळालं काय जे असेल तेव्हा बघा तुम्ही तर माणसाला कसं वाटतंय शिन वाटा येते बरोबर आहे का नाही हो गे काहीच नाही माईक सिस्टीम बी चांगली नाही माणसं बी नीट नाहीत गायक बी बरोबर नाही वाजवायला बी नीट नाही पाकिट बी नाही माणसाला शिन येतंय का नाही येत सांगा शिन येतंय का नाही माणसं म्हणते हा बघा नसा नका काही आपाक पण ते सिस्टीम चांगली कलाकार कुठली होती टाळकरीन हिन तीन असं असते का नाही शिन कधी येतो त्याचं फळ जर नाही मिळालं तर शिन येतो माणसाला येतो का नाही सांगा बरं सरळ शिन येतो अहो सरळ समजा आता ही जवळाला गाव आहे जवळाल्यामध्ये एक म्हातारा होता समजा कोरोनाचा काळ आहे समजा की आणि कोरोनाच्या काळामध्ये मेथी लावली एक जण आणि अशी भाजी आली मेथीची नंबर 1 भाजी उपटीली जोड्या बांधल्या इकडं तिकडं बाजारात बंद सगळं कोरोना लॉकडाऊन तीच पाठवू द्यायच्या चौकात नेऊन बापूच्या दुकानापुढं आशीर्वाद कलेक्शन पुढं रणदिवसर इथं बसलेत की बापूचे चिरंजीवचे तिथं नेऊन मांडलं ते इकडून तिकडून माणसं बघायला लागलेले डाळीन बेसन खाऊन बेजार झालेले माणसं हे भाजी हिथून म्हातारा चलत गेला हिथून जवळाल्यातून किती किलोमीटर असेल 5-7 किलोमीटर असेल का होय किती असेल 8 किलोमीटर चलत गेला पायात काय नाही गरिबी गेल्या गेल्या भाजी ठुली की माणसं तुटूनच पडले ना त्याच्यावर हे भाजी 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 हिरवीगार भाजी पैसा काय जायचा पण जगून घ्या बाबा काय मिळलं तर काय डाळ खाऊन कटाळा गेले तिथे बाबा कशी दिली भाजी कशी दिली म्हातारा चॅप्टर होता म्हातारा रंगील म्हातारा होता जरा म्हातारा म्हणला तुम्ही बोला ना म्हणजे मला द्यायचं कळत आहे कळायला लागले हां तुम्ही किती देणार आहे सांगा मग मी सांगतो इकडून असं म्हणतो ना आपण बी असं म्हणतो का नाही सांगा तुमचं कळू द्या मला असे डायरेक्ट बोलत नाहीत ना तुम्ही सांगा म्हणजे मला द्यायचं कळतंय एक जण म्हणला म्हाताऱ्यापाशी 10 किलो भाजी ओ कोणी नेण्यापाशी कुटुंब मोठे गप कोणी गेली तर पुन्हा काय बाबा 500 रुपये किलो न द्या किती रुपये ऐकायलात का किती रुपये 500 रुपये किलो म्हातारा म्हणला कळतं का काही तुम्हाला मी चलत आलोय जवळ आल्यावर पायात चेपल नाही पुन्हा चलत जायचं अंग दुखायलंय मनका गेलाय दुसरा म्हणला 1000 रुपये किलोनं देऊन टाका किती रुपये किलोनं 1000 रुपये किलोनं देऊन टाकली 10 किलो भाजी किती हजार आले 10,000 रुपये हातात घेतले आणि म्हातारा मोजीत गावाकडे निघाला आता नोटा मोजीत असताना म्हाताऱ्याचं कुठं दुखत हे सांगा कुठं दुखत आहे का कुठं
नाही, दुखतच नाही. कारण त्रास झाला गोष्ट खरी आहे, पण त्याचं काय मिळालं? फळ मिळालं. आम्हाला जीव दशेमध्ये असताना भरपूर त्रास झाला, पण संतांनी आमचा सांभाळ केल्यावर जन्म आलो त्याचे आजी फळ झाले. आज संतांनी आमचा सांभाळ केला त्याच्यामुळं आजी फळ झाले साचे. भाग्य उदयाचा ठसा झालो संख तू कैसा. संत चरणी पावलू आजी फिटले माझे कोडे. आजी फिटले माझे कोडे. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे. कळायला लागले? आज जन्माला आल्याचं सार्थक झालं. कस काय? तुम्ही सांभाळले संतांनी कान सुला दिन ग बसो. शांत बसो. तुम्ही ना मी दलील गप्प बस. तुम्ही सांभाळले संती. संतांनी माझा सांभाळ केल्यामुळं आता भय निरसली. भीती निघून गेली. पूर्ण केला आणि पूर्ण केला मनोरथ. घरा आले गोपाळ. थोडक्यात आमच्याकडे आले तुम्ही सांभाळले संती आणि भय निरसली. भीती निघून गेली. म्हणजे कशाची भीती वाटायला लागली बाबा? भीती बी असते ना माणसाला. कुणाला कशाची भीती? कुणा आता माझ्या पुढे ही सगळी माणसं बसले. माझं काही चूक. आता पांडुरंग महाराज म्हणजे स्वामी भारतानंद स्वामींचे पट्ट शिष्य आहेत. लक्षात ठेवा. स्वामीजीकडे त्यांचा अभ्यास झालेला आहे. पांडुरंग महाराजाचा स्वामीजीकडे आमच्या गुरुजींच्या जवळ. म्हणजे सोपी गोष्ट नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं त्यांच्या त्या संस्थानावर म्हणून आणि चेहऱ्यावर आकारावर जाऊ नका. लक्षात यायला लागलंय का नाही? नाहीतर फार मोठ्या साधू पुरुषाकडे आम्ही कीर्तनाला जायचो. महाराज तिथे शिकायचे महाराज. ऐका म्हणजे काय? आपला मुद्दा एवढाच आहे की भीती गेली आमची. भय निरसली खंती. पण कशाची भीती निरसली बाबा? तर तुकोबारायला बाकीची भीती संसाराची सांगायची नाही. आता संतांनी ज्या अर्थी आमचा सांभाळ केला जन्म मरणाची भीती आमच्या जीवनातून संपली. भय निरसली खंती. जन्माला यायचं मरायचं ही जी भीती होती ती आमचा कोणी सांभाळ केला? संतांनी. त्याच्यामुळं आमच्या जन्माचं सार्थक बी झालो. तीन बाया झाल्या तुळशीला 1.5 तासात. 3 बाया. ही जाती ती येते, ही जाती ती येते. 3 बाया झाल्या. मरण माझे मरून गेले ह्या तिघीनीच म्हणावं बाकी कोणी नाही. लक्षात आलं का नाही? आणि मज केले
अमर. बरोबर आहे का नाही? थोडक्यात आपला मुद्दा एवढाच आहे, जन्म मरणाची भीती कायम संपली. कारण संत मागं पुढे उभे. भागवतात कथा येते, राजा परीक्षितीला कितव्या दिवशी मरण येणार होतं? बरोबर 7व्या दिवशी येणारच होतं. पण राजा घाबरला आणि घाबरलेल्या राजाला शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली, राजा घाबरू नको. राजा महाराज कसं घाबरू नको? 7 दिवसात मला तक्षक जावणार आहे. त्यावेळेला सांगितलं घाबरू नको. मग त्यासाठी एक कथा सांगा लावली, 1 तास उरला खटवांगरायाची कथा सांगा लावली. राजा म्हणजे पहिल्यांदा खटवांगरायाची कथा सांगितली कुणी? सुखदेवानी. कुणाला? परीक्षितीला. का? म्हणजे तुला 7 दिवस आहेत, ह्याला 1च दिवस होता, 1 तास होता. 1 तास होता. एका तासात त्याचा उद्धार झाला. तुझ्याकडे 7 दिवस आहेत. त्याची भीती थोडी कमी केली. लक्षात यायला, भीती थोडी कमी केली. काळजी करू नकोस, अजून 7 दिवस आहेत. आणि मग श्रवणी परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीची भीतीच निघून गेली. 7व्या दिवशी तक्षक आला तरी राजाला भीती नाही. दंश केला आणि राजाचं शरीर जळून भस्म झालं, पण आत्मा परमात्म्यामध्ये मिलीन झाला. थोडक्यात भय निरसली खंती, जन्म मरणाची भीती संपून जाते. महाराज फक्त सांभाळ कोणी करावं लागतो? संतांनी. बोला की, संतांनी सांभाळ केल्यावर काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. महाराज संताशी आहेत. महाराज संत तुम्हाला उघड्यावर राहूच देत नाही, कधीच नाही. उघड्यावर पडू देत नाहीत महाराज, कधीच नाही. हा भागली आमज वाहतील खडी आणि त्यांची आने जोडे सर्व सुख. टाइम पडला तर काकाला घेतात. आपल्या भाषेत कुठे घेतात? कडेवर घेतात. कडेवर घेणार. आणि संतांनी आपल्या मागं पुढं उभा राहिलं, संतांनी आपला सांभाळ केला. बॉस त्यांच्या शब्दाच्या पुढं नाही ना, मागे पुढे उभा आहे संभाळीत कोण? देव ना. देव मागे पुढे उभा आहे. का? कारण संतांनी माझ्या हातात हात दिलाय म्हणल्यावर मला त्यांचा सांभाळ करणं भागच. तुम्हाला एक मावशी कथा सांगतो, छोटी. एक झाला तर 5 मिनिटात थांबू. एक छोटी कथा सांगतो. हनुमंतराय ज्यावेळेला लंकेत गेले. कोण? हनुमंतराय लंकेत गेले सीतेची पाहणी करण्याकरता, शोध घेण्यासाठी. मग तिथे गेल्या गेल्या थोडे मांसाहार, कुठे मद्यपान, हे आगळं वेगळं दिसायला लागलं रावणाची नगरी. त्या होड्या गडबडीमध्ये त्याला तुळस दिसली. काय दिसली? तुळस. म्हणले आपल्या पार्टीचा माणूस बी इथं हाय म्हणले. कोण होता? विभीषण. ती डायरेक्टच उडी हानी, जय श्रीराम. विभीषण मला आरडू नको इथं जमत नाही, आरडू नको का? जय श्री गप्रे, इथं जमत नाही, बंदी इथं. कानाच्या आम्हाला ती तुळस सगळं आहे म्हणला, पण इथं बंदी या, जमत नाही इथं मोठ्याने आरडायला. कानातलं कानात शंका आहे ती. म्हणले मी हनुमान आहे, रामाचा सेवक आहे. विभीषण म्हणला मी बी रामाचा सेवकच आहे, काळजी करायचं काम नाही. पक्षा कशाला आलास इथं? हिले बेकार आहे रावण. असू दे म्हणला, ह्याच्यासारखे लय बघितलेत मी. मला एक सांग, हे ना सीता कुठं ठेवलेली हाय म्हणला. सगळं सांगतो म्हणला, पण एका अटीवर. म्हणले काय? रामाची भेट घालून देतो का? रामाची भेट घालून ते म्हणले हो. हाताला धरलं आणि नेलं आणि सांभाळा. ह्याला लक्ष द्यायला लागलंय का नाही? तुम्ही सांभाळले संत. देवाची भेट पण संतामुळे झाली. मध्ये हनुमंतराय संत होते म्हणून जमलं. भय निरसली खंती. आता भीती गेले म्हणल्यावर आता काही राहिले का? आता काय राहिलं नाही.
सांभाळ केला म्हणल्यावर आता काही राहिलंय का? आता कृत्य झालो. कारण आता याच्यापेक्षा दुसरं काही मिळवायचंच नाही. आता काय मिळवायचे? संतांनी आपला सांभाळ करावा एवढ्या लायकीचे आपण नाहीतच, पण जर आपले संत सांभाळ करत असतील तर कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. कारण मनात एकच इच्छा होती, काय? कै मी उद्धार पावीन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आणि ते आता आमच्या सगळ्या इच्छा काय झाल्या? पूर्ण झाल्या. आता आपा महाराजाच्या बी एवढी माणसं इथे एका जागे येणं म्हणजे कृत्य झालो असंच आहे का नाही सांगितलं? आज महात्मे दोन्ही महात्मे आज येवले महाराज हनुमान टेकडी संस्थान इथं आणि पांडुरंग महाराजांचं इथं डोंगरेश्वर संस्थान इथं आपल्या जवळच आहे की, बरोबर आहे की नाही? दोघंही संस्थानिकच आहेत. सत्यभामाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही इकडून आमचे कृष्णा महाराज राऊत म्हणजे बाप्पा महाराज की महाराष्ट्रात आज चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचं नाव आहे. गणेश महाराज वारंगे यांचंही महाराष्ट्रभर कथा आणि कीर्तनाच्या माध्यमातून नाव आहे. बळीराम महाराज खरं म्हणजे पुण्यातले जुने वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी बळीराम महाराज बी लक्षात आलं का नाही? त्यांनाही मी मनापासून धन्यवाद. संस्थेतल्या सर्व विद्यार्थी मंडळीला, संतोष महाराज वनवे हे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत, अंकुश महाराज दराडे आणि उद्धव बापू शिंदे म्हणजे संप्रदायाचं वैभव, आणि सगळ्यात तरुण पिढीवर अंतकरणापासून प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव बापू. लक्षात ठेवा. काय आम्ही नेहमी सांगतो, हे काय मागच्या जन्मात साखर कारखान्याचे संचालक होते का काय देव जाणे, बरोबर आहे का नाही? पण स्वभाव बी गोडच आहे आणि व्यक्तिमत्व गोड आहे, आणि आवाज बी गोड बिन किंगरी आवाज आहे, पुन्हा असं उच्चलत आहे किती बी. लक्षात आलं का नाही? असं गोड आवाजाचं आहे. कमी कालावधीमध्ये गरिबीतून बापूंनी जीवन घडवलं आणि आसाराम महाराज साबळे म्हणजे जागतिक लेवलचे पखवाज वादक याचे लक्षात ठेवा. आज त्यांची उपस्थिती म्हणजे दुसरीकडला कार्यक्रम कॅन्सल करून आप्पासाहेबांसाठी आवर्जून साबळे महाराज उपस्थित आहेत. ही आप्पासाहेबाचं भाग्य चांगलं की आप्पासाहेबाची बी तयारी चांगली आणि गुरुबंधू मंडळीचा काही कारखानाच आहे, काही पकवाजाचा काही अडचणच नाही, हाक मारूच तर हजर आहेत. आज साबळे महाराजाची उपस्थिती, उद्या भरत पठाडे येणार आहेत, म्हणजे किती विशेष आहे सांगा. सगळी माणसं, पुन्हा जगदाळे गुरुजीची उपस्थिती लाभणारच आहे. म्हणजे ही सगळी मोठमोठी माणसं आप्पासाहेबांनी जे म्हणजे खरं बोलून आणि जे प्रेम केलेलं आहे समाजावर, त्या प्रेमाची पावती म्हणून आम्ही सगळे येतो. नाही तर आम्ही लई दंडेल माणसं आहेत. आम्ही मेन साबळे महाराज तर अति दंडेल माणसं आहेत. आमची विनाकारण दुश्मन होते ती फक्त थोबाडामुळे होते, बरोबर आहे का नाही? हां, बाकी काही नाही. तरी बी आम्ही आणलंय आकारावा, बऱ्यापैकी आणलंय, बरोबर आहे? कुठं नादी लागावं, धंद्याची बुड आहे तिला सोडून आम्ही नकोच नादी लागायचं, बरोबर आहे का नाही? नाहीतर काय चुकीचं काय नाही. लोकाला आमचं एकच आहे, आमच्या जवळ आल्याशिवाय कळत नाही आम्ही कशी. ही बोंब आहे आमची सगळ्यात महत्त्वाची. लक्षात आलं की नाही? लांबून कसं बी दिसतंय पण जवळ आल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून साबळे महाराजांची उपस्थिती आहे, त्यांना धन्यवाद. उद्या भरत महाराज पठाडे हेही येणार आहेत. आपण सगळेजण त्यांच्याही पखवाज ऐकायला. आणि उद्या लबडे महाराजांचं कीर्तन आहे, रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे. उद्याही आपण सर्वांनी कीर्तनाला या. हे आपल्याला विनंती, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याला विनम्र भावाने आमचे वारकरी संप्रदायाचं फार मोठं वैभव, ज्यांनी आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून कधीच 1 रुपयाला हात लावला नाही, असे वैराग्य मूर्ती रामकृष्ण महाराज रणदिवे बापू यांचा आज जवळजवळ सगळा परिवारच हजर आहे कार्यक्रमासाठी. आप्पासाहेबाचं भाग्य की सगळा परिवार, आमचे तुकारामजी रणदिवे सर तेही उपस्थित आहेत, जगदीश आहे, त्यांचा कुटुंब परिवार आहे. सगळ्याला मी मनापासून धन्यवाद देतो. आज आवर्जून उपस्थित राहिलात. दोन्ही कॅमेऱ्यावाले ते आमचे वनली वारकरी यूट्यूब चॅनलचे आदिनाथजी गुजर आणि राजा पंढरीचं हे आमच्या संस्थेचं, ते जगदाळे गुरुजींच्या संस्थेचे, तेही त्या उपस्थित, त्यांनाही धन्यवाद. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे आता कीर्तन बी आता कृत्य झालंच की, आता बस झालं की, बरोबर आहे की नाही सांगा? आता कृत्य झालो, बस झालं. आता इच्छा केली ते पावलो. जेवढी इच्छा होती 11 वाजायची ती झाली पूर्ण. आता काय नाही, लक्षात आलं का नाही? इच्छा केली ते पावलो. आता काय राहिलंय का? आता काही नाही, तिथं काही कमी बी नाही ना, बरोबर? घातला दुकान देती संत उदार फळले अनंत भांडार. तिथं बी काही कमी नाही, बरोबर? एका अजनाधनी मांडलेले दुकान देतो मुलाविन सर्व, सगळं मिळतंय तिथं. त्यामुळं कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कस काय? तुम्ही संभाळिले संती, भय निरसली खंती. संतांनी सांभाळ्यावर महाराज
अहो तिथे कुणाच चलत नाही ना.
हो
सुंदरी नाम बलियो है जटा सुंदरी नाम बलियो है भजन
ताईंनी बक्षीस दिले या साबळे महाराजांना 500 रुपये बस बस वा 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 विठ्ठल जय देव